नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. तर आजचा दिवस चौथा. आज पण काल सारखीच रात्रीची ब्लॉगिंग सुरू झालेली. इथे ह्या गॅरेजवरती आम्ही थांबलेलो होतो. आपलं गाडीच्या ना चेन ढिला झालेला होता दोन्ही गाड्यांचा. इतका आवाज करत होता, इतका डोक्याला ताण झालेला होता. तर इथे बोललो गॅरेज भेटलंय, तर मग काम करून घेतलं. इतकं गरम झालंय की हाल झाले पूर्ण. आम्ही काल रात्री पोहोचलो. काल रात्री पण गरमी इतकी होती की कॅमेरा चालत नव्हता. सारखं नोटिफिकेशन येत होती ओव्हरहीटची, आणि मेमरी कार्ड पण फुल होऊन गेलं होतं. तर मग बोललो ठीक आहे. म्हणजे जे आपल्या पोलिसांनी पकडलं होतं त्यानंतर थोड्या वेळ चालला, आणि मग रात्रीचे कॅमेरा बंद होऊन गेला. त्यानंतर आम्ही जवळजवळ 300 किलोमीटर कव्हर केलं. आता आपल्या गाड्या 2000 किलोमीटर चालून झालेलं आहे. तर आम्ही आता जम्मूमध्ये आहे. जम्मूमध्ये श्रीनगरला चाललो होतो, पण मग ही आता जे मित्र भेटले त्यांनी सांगितलं की तुम्हाला शक्य नाही आहे ते करणं, तुम्ही पत्नीटॉपमध्येच स्टे घेऊन टाका. तर मग म्हटलं ठीक आहे. आणि त्यांनी असंही सांगितलं की हॉटेल ऑनलाईनच बुक करा, ऑनलाईनमध्ये तुम्हाला कमी पैसे भेटून जातील. मी आमच्या बाईक्सचे ज्या गॅरेजवरती काम वगैरे करतो ना, तर तिथले काकांनी पण एक म्हणजे जवळजवळ त्यांचं 80 वय असेल, ते 2 वेळा येऊन गेलेले इथे. तर त्यांनी मला त्यांचा नंबर वगैरे दिला, त्यांना कॉल करून दिला, त्यांच्याशी बोलणं झालं. तर तेव्हा ते बोलले की जेव्हा तुम्ही जम्मूमध्ये एंटर होशाल श्रीनगर वगैरे, तर 7 वाजेपर्यंत फक्त तुम्ही ट्रॅव्हल करा, आणि 7 वाजेनंतर स्टे घेऊन टाका, त्यानंतर हिंडू नका, असं बोललेलं. तर मग आता पण बघू, आता 7 वाजेपर्यंत कुठपर्यंत पोहोचतो. मग तिथून हॉटेल भेटलं चांगलं तर खूप भारी काम होऊन जाईल. रात्रीचं ट्रॅव्हल खूप करतोय, रात्रीचे ट्रॅव्हल टाळलं पाहिजे. आणि नंतर कॅमेरा पण शूट करायला चार्जिंग नव्हती टिकाऊ, त्याच्यामध्ये ओव्हरहीट होत होता, गरमी खूपच होती, त्यामुळे मग अवघड झालेलं होतं खूप. आज पण दिवसभर म्हणजे कॅमेरा लावला होतो, पण जर मोबाईलच नाही झालं, ते आयफोनने चालू राहिला, अँड्रॉइडने चालू राहिला, तर हे कडून चालणार आहे, Insta360 कडून चालणार आहे. हा फोन 100% चार्ज झाला होता माझा. मी अमृतसरला जाऊन आलो, फक्त रूम मध्ये गेलो, भाई फोन डायरेक्ट स्विच ऑफ. माझ्या पण कपाळामध्ये आला. यशचा तर गेलाच होता, डिस्प्ले गेलाच होता, हा पण स्विच ऑफ होत गेला. म्हणजे ऑनच होत नव्हता. मग चार्जिंगला लावला, तेव्हा समजलं की त्याची चार्जिंग उतरलेली होती. आतापर्यंत तो फक्त 30% चार्ज झालेला आहे. हे बघा, हे लाल लाल तुम्हाला जे दिसतंय का, हे सरबत आहे. म्हणजे एवढं भारी झालं की आज दिवसभर मध्ये आहे ना, जिथे जिथे मला असं ते रस्त्यावरती ना, पंजाबमधून निघालो आम्ही, तर ठिकठिकाणी ग्लास घेऊन उभे होते. तर आज खूप पिलं मी, खूप वेगवेगळ्या फ्लेवर्स टेस्ट केला, भारी वाटलं. त्यात हेच सर्वात जास्त आवडलेलं होतं. आणि जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये आलो तेव्हा पण 2 ठिकाणी भेटलं, तर मग मी तिथे पण पिलं 2 ग्लास. मग त्यांनी बघितलं माझ्याकडे रिकामी बॉटल होती, तर ते मला म्हणे बॉटलमध्ये देऊ का, तर म्हटलं देऊन टाका. हे अजून पण गार आहे, पाणी तर एक गरम होऊन गेलेलं आहे, पण हे अजून पण गार लागतं. एवढं म्हणजे जेव्हा पंजाबमध्ये आलो ना, त्यानंतर पब्लिक एक नंबर आहे पंजाबची. ते सगळ्यात बेस्ट म्हणजे त्यांचा ड्रेसिंग सेन्स पण एक नंबर आहे. आणि जी जी नाही ती कार बघितली ना, प्रत्येकीला अलॉय लागलेले होते. मित्रांनो, मी काल आहे ना, म्हणजे परवा रेकॉर्ड केलेलं ऐकत म्हणजे बघितलेलं नव्हतं. मी आज ऑडिओ क्वालिटी ऐकली, तर विषय काय होतोय की हवेचा खूप आवाज येतोय. तर ती हवा का बरं येते, मी कॅमेरा माउंटसाठी जो माउंट लावलेला ना, त्यामुळे ही ग्लास आहे ना, जी ऑफ नाही होऊ राहिली, म्हणजे प्रॉपर बंद नाही होऊ राहिली, ती ओपनच राहते, लॉकमध्ये अडकत नाही. तर त्यामुळे ना, ते हवा मध्ये जाते नेमकं माईकच्या तिथून, आणि खालून पण हवा लागते, वरतून पण हवा लागते, त्यामुळे तो हवेचा आवाज खूप जास्त येतोय. तर तेवढं ऍडजस्ट करून घ्या, कारण की नवीन नवीनच सुरुवात केलेली, तुम्ही पण समजू शकता. तुम्ही मित्रांनी बरोबर सांगितलं होतं, तुम्हाला पुढे जाऊन हायवे लागणार आहे, खराब रोड नाही, खूप भारी रोड लागणार आहे, भारी लागलाय खरंच. आणि आता थोडं असं थंड थंड वाटायला सुरुवात झालेली आहे. गरमीमधून थंडीमध्ये येताना बरं वाटतंय, कारण की इतकं कडक ऊन होतं, इतकं कडक की पूर्ण टॅन होऊन गेलेली बॉडी. तर एक नंबर थंड वाटतंय, आता मस्त वाटतंय.
फायनली असं वाटायला लागलंय की आता आपण जम्मू मध्ये एंट्री केली, कारण की आतापर्यंत तर मागे गरमच होत होतं, आत्ता एकदम थंड वाटायला लागलेलं. काहीच पुढे टनल येते असं वाटतंय, कारण की वरती नोटीस होती डोंट ओव्हरटेक इन द टनल. आणि राईटचा जो रोड आहे तुम्ही मॅप मध्ये बघू शकता, तो पत्नी टॉपचा रोड आहे. म्हणजे हे बघा मी तुम्हाला दाखवतो, हा जो रोड आहे ना भाई खतरनाक आहे. आणि आता आपण टनल मधून जाणार आहे. राईट बघायची. हो भाई मजा आहे घरात, हवा पण लागते. तुम्ही कसा आहे प्रकार? काय भारी काम चालू आहे. आपण नाही जाऊ शकत का? ऊपर से कानवाई आ रही है, सिंगल वे है यहाँ। हम नहीं जा सकते क्या मतलब? हाँ, वहाँ से गाड़ियाँ क्लियर होगी ना, 5 मिनट लगेंगे। अच्छा, 5 मिनिट थांबावं लागेल, कारण की ते 5 मिनिट येतात मग इकडून 5 मिनिट जाता, असा कॉन्वे येतो. ओके, असा विषय आहे का इथे? म्हणजे ना हे रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे टनलचं, आणि बाजूने रोड आहे, तर त्यामुळे मग 5-5 मिनिटसाठी थांबवून ठेवता. भाई पण काय नजारा आहे हा! सगळं म्हणजे जी थकान वगैरे होती ना, सगळी निघून गेली आहे याच्यामुळे, या नजाऱ्यामुळे. आणि जी गरमी होती ना ती पण गेली. भाई खूप खतरनाक रोड आहे इकडे, लँडस्लाइड होतीये. आता मध्ये कॅमेरा बंद होता, समोर एक दगड येऊन पडला, आणि हे बघा कसं भूस्खलन झालेलं आहे. मध्येच रस्ता डायरेक्ट छोटा होऊन गेलेला आहे, बाजूला डायरेक्ट दरी म्हणजे असं कोसळून गेलेलं आहे. प्लॅन होता इथे थांबण्याचा, म्हणजे इथे जर कुठे रूम भेटला असता, पण नाही, कव्हर करून घेऊ हे जे जेवढा नदीचा एरिया आहे ना, सगळा कव्हर करून घेऊ. श्रीनगर मध्ये जाऊनच थांबणे म्हणजे काही करून आता. आणि खूप म्हणजे भयानक रस्ते हे, अवघड आहे खूप. इथले लोक कसे राहता काय माहिती, म्हणलं पहिले मजा यायची, पण मग आता बघितलं लँडस्लाइड जी होती ना, भाई इतके मोठे मोठे दगड आहे, एखादा जर येऊन कोसळला माझ्या अंगावर तर इथून मी डायरेक्ट मी सापडणारच नाही असं समजा, इतकं खोल आहे. अरे बापरे! म्हणजे समोरून गाड्या पण येत आहे आणि इकडून पण जात आहे, अवघड आहे. मी श्रीमंत दादाचा ब्लॉग बघत होतो, त्यामध्ये म्हणजे मला हे नाही झालं की, म्हणजे त्याचे ब्लॉग बघितले होते तेव्हा तो रात्रीच्या टाइमला रोडला आला होता, आणि तेव्हा नव्हतं बघितलं की इतकं खतरनाक आहे. आई शपथ, फाटली ना माझी. आणि हे इतकं वर वर वर, एखादा दगड कोसळला तर अवघड रोड आहे खूप. शोध, आता ते मागे ट्रक आहे नाही, तिला ओव्हरटेक करता करता एसची गाडी सटकली होती, म्हणजे चढ होता तिथं. मला नाही वाटत आम्ही लवकर पोहोचणार आहे, चुकी केली आहे, तिथे थांबायला लागत होतं त्यांचं ऐकून. पण यश म्हणे की रोड चांगला असेल. नाही, ते बोलले होते ना, ते लोकल होते, त्यांना माहिती असतं सगळं, त्यांचं ऐकायला लागत होतं.